नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. विद्यार्थी मित्रांनो, बघा किती हजार शाळा किंवा ज्युनियर कॉलेजेस हे बंद होणार आहेत. किती शिक्षक हे नेमके अतिरिक्त ठरलेले आहेत. ही पदं पोर्टलवरती दिसणार नाही आहेत का? यामुळं कुणाचं नुकसान होणार आहे? 11वी-12वीची संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने जर झाली तर ज्युनियर कॉलेजच्या नेमक्या किती जागा ह्या कमी होणार आहेत? संच मान्यतेमध्ये कोणत्या जाचक अटी ह्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत? ज्युनियर कॉलेजचे यामुळे किती शिक्षक हे अतिरिक्त ठरले गेलेले आहेत? कोणत्या जागा यामुळे कमी होणार आहेत आणि त्या पोर्टलवरती दिसणार नाहीयेत? ह्या जागा आर्टच्या आहेत की सायन्सच्या आहेत? आणि या एकंदरीत ऑनलाईन पद्धतीच्या संच मान्यतेवरती ज्यामुळे 10 ते 12 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत, यावरती नेमका कुणी आक्षेप नोंदवलेला आहे? त्याबद्दलच्या नेमक्या मागण्या काय आहेत? याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा कुठलाही वेळ न दवडता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की 14 मार्च 2024 चा जो GR आहे, हा GR इतका खतरनाक आहे, डेंजर आहे शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी की खूपच. म्हणजे हा जो GR आला याच्यामध्ये संच मान्यतेचं धोरण हे ठरवण्यात आलं. किती विद्यार्थ्यांच्या मागे किती विद्यार्थ्यांच्या मागे किती शिक्षक असावेत अशा पद्धतीचं धोरण ठरवणारा हा अत्यंत महत्वाचा GR आहे, ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं जे प्रमाण आहे, गुणोत्तर आहे, तर ते ठरल्या गेलेलं होतं. आता हे जे आहे हे ठरण्यात आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं? सुरुवातीला माध्यमिक आणि प्राथमिक आणि माध्यमिक ह्या दोन्ही प्रकारच्या ज्या संच मान्यता होत्या तर त्या कशा पद्धतीने केल्या? ऑनलाईन पद्धतीने केल्या. यामुळं जेवढे खरे विद्यार्थी आहेत तेवढे खरे विद्यार्थी दिसत होते आणि त्या खऱ्या विद्यार्थ्यांमागे जेवढे शिक्षक पाहिजेत तेवढं सुद्धा पद हे पोर्टलवरतीच विषयनी आहे सगळेच्या सगळे दिसत होते. आता ह्यानंतर राज्य शासनाने काय केलं की 11वी-12वीच्या ज्या संच मान्यता आहेत या पूर्वी कशा व्हायच्या विद्यार्थी मित्रांनो? ऑफलाईन पद्धतीने व्हायच्या. आणि ऑफलाईन पद्धतीने संच मान्यता झाल्यामुळे नेमकं काय व्हायचं की शिक्षक नेमके किती अतिरिक्त आहेत हे मात्र लक्षात येत नव्हतं. आता यांनी काय केलेलं आहे की 11वी-12वीची जी संच मान्यता आहे ही सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आता यामुळे नेमकं काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? 11वी-12वीच्या अर्थात ज्युनियर कॉलेजचे किती शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे? 10 ते 12 हजार शिक्षक हे काय होऊन राहिले? ऑनलाईन मध्ये अतिरिक्त दिसून राहिले. आणि हे जर शिक्षक समजा विद्यार्थी मित्रांनो अतिरिक्त दिसले तर याची अडचण नेमकी काय होणार आहे माहितीये का? ह्या जागा पोर्टलवरती दिसणार नाहीयेत. म्हणजे सर्वाधिक नुकसान जर कोणाचं होणार आहे तर ते 11वी-12वीच्या जे विद्यार्थी अशी वाट बघून आहेत की हो माझं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकते, ज्युनियर कॉलेजला मी लागू शकतो, अशा विद्यार्थ्यांचं सर्वाधिक नुकसान होण्याची त्या ठिकाणी काय आहे? दाट शक्यता आहे. आणि या संदर्भामध्ये राज्यामधल्या 8,000 शाळा बंद होऊ शकतात अशा पद्धतीची एक बातमी आजच्या लोकमत पेपरला आलेली आहे. ती तुम्ही नक्की व्यवस्थित अभ्यासा आणि तिचं वाचन करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या ऑनलाईन संच मान्यतेमधील निकषामुळे राज्यातील जवळपास 8,000 शाळा ह्या बंद होण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे. 10 ते 12 हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता शिक्षण तज्ञांकडून यामुळे वर्तवली जात आहे. ऑनलाईन संच मान्यतेचे आड महत्वाचं आहे. पवित्र पोर्टलमध्ये शिक्षकांची रिक्त पदं येणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. आलंय का लक्षामध्ये? ज्या शिक्षकांची पदं ही अतिरिक्त आहेत ती पदं तुम्हाला दिसणार नाहीयेत पोर्टलवरती, अशा प्रकारची तसदी या ठिकाणी घेतलेली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या भरतीची दारं बंद करण्याचा घाट यामुळे घातल्या जात आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. 15 मार्च 2024, 14 मार्च लिहिलं मी इथं, समजा 15 मार्चचा जो GR आहे, 15 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या संच मान्यतेचे निकष हे शिक्षण व्यवस्थेवर घाला घालणारे आहेत अशा पद्धतीचं मत या ठिकाणी विजुक्ता ही जी शिक्षक संघटना आहे, अत्यंत महत्वाची संघटना आहे महाराष्ट्र राज्याची, त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, उच्च माध्यमिक अर्थातच 11वी-12वीच्या ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याची संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळं हजारो महाविद्यालय जे आहेत ते अनुदानापासून वंचित राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. म्हणजे ही जी शिक्षक आहेत ते अतिरिक्त झाल्यामुळं त्या ठिकाणचं जे वेतन अनुदान आहे त्या ठिकाणी थांबणार आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं 10 ते 12 हजार शिक्षकांच्या नोकरीवरती गडांतर येणार आहे किंवा त्यांच्या संदर्भामध्ये धोका निर्माण या ठिकाणी झालेला आहे. आणि हे कशामुळे झालेलं आहे? तर ऑफलाईन संच मान्यता न करता ही संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळं. आता नेमकं काय सांगितलेलं आहे? पूर्वीला काय व्हायचं बघा, लक्षात घ्या थोडंसं. जो प्रॅक्टिकलचा गट होता, म्हणजे समजा सायन्सला जर आपण प्रॅक्टिकल करायचं असेल तर 20 विद्यार्थ्यांचा गट होता. आता त्यांनी किती सांगितलं की 20च्या ऐवजी तुम्ही 40 विद्यार्थी घ्या. आता पुन्हा 120 विद्यार्थी एका वर्गामध्ये किती विद्यार्थी असावे? तर 120 विद्यार्थी असावे ज्युनियरला, असं त्यांनी सांगितलेलं आहे.
आता ह्यामुळे नेमकं काय होते, शिकवणं किती कठीण जाते, खूप कठीण जाते, बरोबर आहे. आता शहरी भागासाठी जर आपण विद्यार्थी संख्येची म्हणजे बाब जर पाहिली, तर एका वर्गामध्ये 80 विद्यार्थी असावेत शहरी भागासाठी, असा नियम आहे. तर तोच जर नियम आपण ग्रामीण भागासाठी लावला तर किती विद्यार्थी पाहिजेत? 60 विद्यार्थी पाहिजेत. आता एक गोष्ट या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की जे दुर्गम भागातील शाळा आहेत, ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्येची खरंच अडचण आहे, उदाहरणार्थ समजा आदिवासी पट्टा असेल, पेसा क्षेत्र असतील, या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी सापडतात का? नाही सापडत. मग हे जर ऑनलाईन संच मान्यतेचं धोरण जर या ठिकाणी लावलं आणि तेवढे विद्यार्थी जर नसले, तर ते शिक्षक अतिरिक्त होऊन राहिले. आणि हे जे अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत, जेवढे शिक्षक अतिरिक्त आहेत, आता समजा मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो, ही शिक्षकांची संख्या ठरवली कशी जाईल. समजा पूर्ण भारतामध्ये, भारत सोडून द्या, माफ करा चूक झाली माझ्याकडनं, महाराष्ट्रामध्ये समजा आपण असं कन्सिडर करूयात की 1000 विद्यार्थी आहेत, उदाहरणासाठी देऊन राहिलो, उदाहरणासाठी फक्त 1000 विद्यार्थी आहेत, उदाहरणासाठी फक्त. समजा 1000 विद्यार्थ्यांसाठी आपल्याला पाहिजेत 50 शिक्षक. समजा 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 उदाहरण देऊन राहिलो मी, फक्त एक संच मान्यतेच्या धोरणानुसार नाही, फक्त उदाहरण देऊन राहिलो. 1000 विद्यार्थ्यांमागे समजा 50 शिक्षक पाहिजे असतील. आता समजा हे जे संच मान्यतेचं नवीन धोरण लावलं, याच्यानुसार जर समजा 25 शिक्षक हे अतिरिक्त ठरले, उदाहरणार्थ, हे सगळं उदाहरणार्थच आहे, ठीक आहे. आता ऑलरेडी काय होतं की 1000 विद्यार्थ्यांना 50 शिक्षक शिकवायचे, ठीक आहे. त्यामुळं जर समजा अधिक विद्यार्थी आले, समजा यावर्षी 1000 विद्यार्थी न येता 2000 विद्यार्थी आले, तर त्या ठिकाणी किती शिक्षकांची पदं रिक्त होणार होती किंवा निर्माण होणार होती? तर 50 नवीन शिक्षक हे भरल्या जात होते. पण आता नेमकं काय होणार आहे, हे संच मान्यतेचं धोरण लावल्यामुळं हे जे 25 शिक्षक अतिरिक्त झालेत, तर हे 25 शिक्षक काय होतील, या 2000 पैकी जे 1000 विद्यार्थी आहेत, 1000 विद्यार्थी इथे गेले, एकूण विद्यार्थी समजा 2000 झाले. 2000 विद्यार्थ्यांसाठी आणखी 50 शिक्षक आवश्यक होते. परंतु नवीन संच मान्यतेचं धोरण लावल्यामुळे काय होते, इथे जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत ते इथे येतील. अलग लक्षामध्ये, म्हणजे हे जे 50 शिक्षक आता नवीन पद जी रिक्त होणार होती किंवा नव्याने तयार होणार होती किंवा जी पोर्टलला दिसणार होती, तर तिथे 50 न दिसता किती दिसतील? 25च दिसतील. ही या ठिकाणी अडचण आहे. अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार नाही तोपर्यंत ही पदं दिसणार नाहीत किंवा ती पदं रिक्तच राहतील, पवित्र पोर्टलला सुद्धा दिसणार नाहीत. आता नवीन शासनाने निर्णय काय सांगितला की ही जी पदं एकूण रिक्त राहिलेली आहेत समजा, तर त्या रिक्त पदांच्या फक्त 80% जागा भरणार आहेत. म्हणजे खूप मोठी अडचण त्या ठिकाणी आहे. आता बघूयात, ही जी शिक्षक भरती होत आहे, हिचा डोलारा तर खूप फुगवून दिला जात आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती जागा येतील आणि त्याचा फायदा अभियोग्यता धारकांना होईल. आता 1,70,000पेक्षा जास्त जे अभियोग्यता धारक राज्य शासनाच्या विविध धोरणांवरती अवलंबून आहेत, त्यांचं भविष्य खरं तर ह्या एसीच्या कॅबिनमध्ये बसून संच मान्यतेचं वगैरे वगैरे सगळं धोरण ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या एका स्वाक्षरीवरती किंवा त्यांनी निर्गमित केलेल्या वेगवेगळ्या GR वरती अवलंबून राहणार आहे. तुमचं याबद्दल नेमकं काय मत आहे? संच मान्यतेचं धोरण कसं व्हायला पाहिजे? आता ह्या एक गोष्ट मी या ठिकाणी सांगायची राहिली की ह्याचा परिणाम नेमका आर्टवरती पडणार आहे की सायन्सवरती पडणार आहे? तर ह्याचा परिणाम पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो आर्ट्सवरती. कारण की आर्ट्सला विद्यार्थी पाहिजे त्या प्रमाणामध्ये सध्या चालले नाहीत आणि ते जे शिक्षक आहेत ते एक्सेस होऊन राहिले. आणि तुम्ही ग्रामीण भागामध्ये विचारा, कुठेही शहरी भागामध्ये विचारा, आर्ट्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्यांचं MA वगैरे झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच ही फारच अडचणीची बाब आहे ऑनलाईन संच मान्यता. यामुळे निश्चितच जागा कमी दिसणार आहेत, यामध्ये काही शंका नाहीये. आता बाकी तुमच्या मनामध्ये काही या संदर्भामध्ये प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित लिहा. मला जेवढं या बाबतीमध्ये माहिती होतं तेवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी एक्सप्लेन करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते, त्यामध्ये काही सुधारणा करायला पाहिजे का, हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.